महापालिकेचा ना नगरसेवक म्हणून माझा किंवा माझा नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी झाली आणि त्यानंतर या पुणे शहरातील जनतेनं ज्या विश्वासानं आणि जो विचार करून आम्हाला या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता दिली आणि त्याच्यानंतर गेले 1.5 वर्षाचं एकूण कामकाज पाहता या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये नागरिकांशी संपर्कात राहणं, नागरिकांशी संवाद साधणं आणि त्याद्वारे प्रभागातील असेल, शहरातील सत्ताधारी म्हणून शहरातील काही प्रश्न असतील, विषय असतील किंवा विकासाची कामं असतील या संदर्भामध्ये काम करत आलो. आज संवादाची अनेक माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यानिमित्तानं मला असं वाटतं की माहिती तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकही या तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि म्हणून जनसंपर्क कार्यालय असतील किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिकेची कार्यालय असतील याच्या माध्यमातून नागरिकांशी सातत्याने संपर्क साधण्याचा तर निश्चितपणे आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. परंतु मी मागाशी म्हटलं तसं माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठा वर्ग आज या सगळ्याच्या संपर्कामध्ये असून याच माध्यमातून आज ई दरबाराच्या या सगळ्या उपक्रमातून नागरिकांशी माहिती तंत्रज्ञानाच्या या सगळ्या माध्यमातून आज कुठेतरी संवाद साधावा, कारण खूप मोठा तरुण वर्ग असेल याच्यामध्ये आज कार्यरत आहे आणि या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधण्याचे मला वाटतं एक प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. गेले 1.5 वर्ष अनेक उपक्रम या निमित्तानं नगरसेवक म्हणून, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून आणि एकूणच भारतीय जनता पक्ष सत्ताधारी म्हणून आज आम्ही गेले 1.5 वर्ष प्रयत्न निश्चितपणे करतोय आणि याच्यातूनही आज आपल्या या लाईव्ह अशा कार्यक्रमातून आपला संवाद व्हावा आणि याच्यातून आपले काही प्रश्न, आपले काही विषय असतील ते एक लोकप्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष महापालिकेत काम करतो म्हणून याच्यामध्ये हा प्रयत्न आज करतोय. मला या ठिकाणी पहिला प्रश्न या निमित्तानं आलेला दिसतोय. राहुल चव्हाण या निमित्तानं विचारत आहेत की पावसाळ्याच्या पूर्वी पावसाळा सुरू झाला आहे आणि त्या ठिकाणी आपण झाडांची योग्य प्रकारे तोडणी आज करणं आवश्यक आहे, ती कुठं आज सुरू झाली पाहिजे. मला असं वाटतं की राहुलजी, सर्वप्रथम मला एवढं सांगायचं की या प्रश्नाच्या याच्यामध्ये आपण स्पेसिफिक असं कुठं ठिकाण दिलं नाही. त्याचा जर आपण उल्लेख केला, त्या परिसराचा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला तर मला निश्चितपणे त्याच्यामध्ये त्याची कार्यवाही पुढच्या काळामध्ये आपल्याला लगेच करता येईल. त्यामुळे मी मागाशी म्हणत होतो की अनेक संवादाची माध्यमं आज आपल्या हातात आहेत, आपल्याकडे उपलब्ध आहेत, परंतु या माध्यमाचा उपयोग हा लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आज कदाचित सर्वप्रथम होत असेल आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा सातत्यानं या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं काम, संपर्क करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहोत. एवढंच मला असं वाटतं की ही सुरुवात आहे. लोकप्रतिनिधीकडनं स्वाभाविकपणे नागरिकांच्या अपेक्षा, ज्या अपेक्षेतून, ज्या विचारातून आपण आम्हाला निवडून दिले त्याची पूर्तता करणं हे आमचं काम आहे आणि त्या माध्यमातूनच आम्ही या ठिकाणी काम करतोय. या ठिकाणी माझा मित्र विशाल सातवांचा एक प्रश्न आहे की नागरिकांच्या घरात अजूनही बऱ्याच प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा तत्सम वस्तू आहेत, आपल्या प्रभागात त्या जमा करण्याची व्यवस्था आहे का? नक्कीच विशालजी, आपल्या प्रभागामध्ये आपल्या नगरसेवकांची, मी असेल, आपल्या वासंतीताई जाधव असतील, हर्षलीताई माथोड असतील, ज्या ठिकाणी आपली संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आज या प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या जमा करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि नागरिक आणून देतात. शिवाय आपल्या महानगरपालिकेच्या आपल्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 12 मधील ज्या आरोग्य कोठी आहेत त्या आरोग्य कोठीमध्ये सुद्धा आपल्याला ही प्लॅस्टिकच्या वस्तू जमा करण्याची सोय उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपण करू शकता. आपल्या सोसायटीतील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुद्धा आपण आवाहन करू शकता की या ठिकाणी आपण प्लॅस्टिक जे काही असेल ते जमा करू शकतो. मला असं वाटतं की याच्यामध्ये सातत्याने असे प्रयोग करणं, मी मागाशी म्हणत होतो की नागरिकांशी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामध्ये जर योग्य समन्वय असला तर मला असं वाटतं की त्या परिसराचा, त्या शहराचा, त्या प्रभागाचा विकास होण्यामध्ये कुठेही अडथळा निर्माण होत नाही. मी गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझा एक चांगला अनुभव आहे की ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व केलं, आज 3ऱ्यांदा मी महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर माझा अनुभव वैयक्तिक असा आहे की
ज्या भागातले नागरिक हे अत्यंत कार्यक्षम असतात, पदाधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नगरसेवकांशी किंवा लोकप्रतिनिधीशी संपर्कात असतात, नगरसेवक नागरिकांशी, त्या ठिकाणी निश्चितपणे चांगली कामं झालेली आपल्याला दिसतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि हा एक नवीन प्रयोग करत असताना या माध्यमातून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा हा एक चांगला उपक्रम आपल्या प्रभागामध्ये होऊ शकतो. विशाल, आपण विचारलंय पुन्हा की कमीज कंपनी व्हाईल उद्यान नागरिकांसाठी कधी खुले होणार आहे. मला सांगायला आनंद वाटेल की या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं एक मोठं उद्यान आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये नवीन कामांची सुरुवात त्याची टेंडर प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचा शुभारंभ ह्या आठवड्यामध्ये होतोय. त्याच्यापेक्षाही एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना की आपल्या भागामध्ये कोथरूडमध्ये ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेजी तेंडुलकर यांचं अनेक वर्षाचं वास्तव्य आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि याच उद्यानामध्ये स्वर्गीय मंगेजी तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ एक मोठं कलादालन सुद्धा आपण उभं करतोय आणि त्याचा भूमिपूजन समारंभ पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी 10 जुलैला 1 वर्ष पूर्ण होतं मंगेजींना जाऊन. आणि त्यानिमित्तानं आपण मंगेजींच्या स्मरणार्थ या ठिकाणी मोठं कलादालन त्यांच्या नावानं बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं असलेल्या या उद्यानामध्ये करतोय. त्या ठिकाणी आपण अनेक चांगले नवीन उपक्रम या उद्यानामध्ये करतोय आणि त्याचा भूमिपूजन समारंभ लगेचच आपण या निमित्तानं करणार आहोत. प्रभागाच्या विकासाला गती देत असताना अनेक गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केला आहे. विविध माध्यमातून आपण ते काम करतोय. चेतन कणसे माझे मित्र त्यांनी विचारलं की सुतार दवाखाने ते कोथरूड गावठाण या ठिकाणी ग्रीन फूड हॉटेल चौक रस्ता कधी मोठा होणार, खूप गरज आहे. चेतनजी, आत्ता आपण गेले वर्षभर आपण जे काही मी स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक चांगली गोष्ट घडली की आपल्या प्रभागासाठी, आपल्या कोथरूडसाठी एक चांगला निधी विकास कामांच्यासाठी मला आणता आला. आणि त्याच्यामध्ये आज गुजरात कॉलनीतला मुख्य रस्ता असेल किंवा आपण जो उल्लेख आता या ठिकाणी केला, आपण जो प्रश्न विचारला सुतार दवाखाना ते भेलकेनगरचा चौक या ठिकाणचा रस्ता आज त्या ठिकाणी मोठा होणं गरजेचं आहे. त्यामुळं हा रस्ता या अर्थसंकल्पामध्ये याच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर आपला आता चालू होईल. याची टेंडर प्रोसिजर झाली आहे, वर्क ऑर्डर झाली आहे. त्या रस्त्याची योग्य रुंदी जी DP मध्ये दाखवली आहे तेवढी त्याची रुंदी ठेवून ह्या रस्त्याचं काम ताबडतोब आता पुढच्या काही काळामध्ये सुरू होते. त्यामुळे आपण हा जो काही प्रश्न उपस्थित केला आहे, निश्चितपणे मला कल्पना आहे की त्या भागामध्ये रस्ता अरुंद असल्यामुळे आणि शिवाय पथारीवाल्यांचं या सगळ्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमण हे सगळे विषय पुढच्या काळामध्ये आपण 100% मार्गी लावणार आहोत. याच्याबद्दल आपण निश्चिंत आहोत. त्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आत्ता ताबडतोब या 8-10 दिवसामध्ये सुद्धा आपण हे काम पूर्ण करू शकतोय. अभिजित मोडक माझे मित्र त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारला की महानगरपालिका म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपण काय करता आहात का किंवा करणार आहात का. अभिजितजी, मला आपल्याला सांगायला निश्चितपणे आनंद वाटेल की ज्या वेळेला सन 2018-2019चा अर्थसंकल्प आपण सादर केला त्यावेळेला महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली योजना आपण आणली. आज ज्या काही आपण पाहतो की जुन्या सोसायट्या आहेत, जुन्या इमारती आहेत, त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कुठलीही त्या ठिकाणी आपण प्रयोजन केलेलं दिसत नाही. अशा सोसायट्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अटी आहे, काही शर्ती याच्यामध्ये असतील, त्या योग्य प्रमाणामध्ये कुठंतरी सोसायटीशी बोलून महानगरपालिकेच्या माध्यमातून या सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपण अनुदान देणार आहोत, आपण मदत करणार आहोत. आणि जेणेकरून आपण याला प्रोत्साहन देण्याची निश्चितपणे भूमिका घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये हे पूर्ण झालेलं आपल्यालाही दिसेल. आपण त्याच्यामध्ये उलट की महानगरपालिका म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये प्रबोधन करणं, नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम आम्ही केलं पाहिजे आणि ते सुद्धा आपण निश्चितपणे करत आहोत. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला हे दिसेल की ही अत्यंत महत्त्वाची आपण सूचना या ठिकाणी केली आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण काम करतोय हे पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. असे अनेक प्रश्न या ठिकाणी येत आहेत, अनेक सूचना या ठिकाणी येत आहेत. मला असं वाटतं की या उपक्रमाचं निश्चितपणे हे यश म्हणावं लागेल की माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. आम्ही संपर्क कार्यालयामध्ये ज्या वेळेला बसतो तेव्हा नागरिक अनेक मोठ्या प्रमाणात गेले पाहतो आपण की येतात, बोलतात, चर्चा होते, परंतु त्यांना प्रत्यक्षात इथे यावं लागतं, संपर्क कार्यालयात भेटावं लागतं. परंतु हा एक उपक्रम मला वाटतं निश्चितपणे की जिथं असेल
आता आपण जिथं असाल तिथून आपण एकमेकाशी संवाद साधू शकतो, आपल्या भागातील समस्या मांडू शकतो, आपण याच्यावरती साधक बाधक चर्चा करू शकतो. मला असं वाटतं की माहिती तंत्रज्ञान युगाचा हा एक आपण जे वापरतोय किंवा ज्याच्या माध्यमातून आपण चर्चा, त्याचं एक मोठं यश म्हणावं लागेल की आज कुठेही असलो तरी मी माझ्या भागातली मला जी वाटती, मला समस्या असेल, माझ्या शहराचा, माझ्या परिसराचा विकासाच्या संदर्भातली माझी काही भूमिका असेल, माझं मत असेल, माझं म्हणणं असेल, ते मांडू शकतो, डायरेक्ट आपल्या लोकप्रतिनिधीशी संपर्क करू शकतो. आणि मला निश्चितपणे याच्यात विशेष आनंद वाटतो की आपण याच्यामध्ये संवाद एकमेकाशी करू शकतोय आणि साधू शकतोय. अनेक प्रश्न येत आहेत, अनेक सूचना येत आहेत. डहाणूकर कॉलनीतील आमचे रहिवासी आहेत मैत्री कुलकर्णी, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की डहाणूकर कॉलनीतील कमिज कंपनीच्या गाड्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पार्क केल्या जातात, त्यामुळे खूप अडचण होते. यावर काही उपाय आहे का? कमिज शेजारच्या उद्यानाचे काम केव्हा पूर्ण होईल, कधी खुले होईल? तरी आत्ता या ठिकाणी उद्यानाचा सविस्तर मी उल्लेख केला की उद्यानाची नेमकी आत्ता स्थिती काय आहे. दुसरा प्रश्न आपण विचारलात की कमिज कंपनीच्या बाहेर लागणाऱ्या गाड्या. काही दिवसापूर्वी निश्चितपणे या सगळ्या भागातला हा एक मोठा प्रश्न आहे की कमिज कंपनीच्या गेटच्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये टू व्हीलर्स लागतात कंपनीच्या कामगारांच्या. काय झालं, त्याला एक कारण आहे की कमिज कंपनीनं त्यांच्यामध्ये त्याचा एक नियम आहे की कंपनीच्या आतमध्ये जर टू व्हीलर घेऊन यायची असेल तर त्यांना हेल्मेट सक्तीचं आहे. परंतु कामगार ज्यांना हेल्मेट घालायचं नाही आणि गाडीसुद्धा घेऊन यावी लागते, ती लोक रस्त्यावरती गाड्या लावतात हेल्मेट नसल्यामुळे आणि आतमध्ये जातात आणि 10-10 तास 8-8 तास या प्रत्येक कामगारांच्या गाड्या, ह्या सगळ्या कामगारांच्या गाड्या रस्त्यावरती लागलेल्या असतात. या संदर्भामध्ये तरी आपण मध्यंतरी आपल्या वॉर्ड ऑफिसमध्ये कमिज कंपनीचे काही या संबंधितले त्यांचे जनरल मॅनेजर असतील किंवा त्या संबंधित त्यांच्या काम करणारे काही अधिकारी आणि आपल्या भागातील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधींची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा आपण मुद्दा त्या ठिकाणी मांडला. याच्यासाठीच आपण बैठक घेतली होती. त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही करावी, आपण अशा सूचना कमिज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. एक तर तुम्ही हेल्मेट सक्ती रद्द करा, अन्यथा तुमच्या कामगारांच्या गाड्या हे गेटच्या बाहेर लागता कामा नये याची खबरदारी आपण घ्या, अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. परंतु म्हणावा तितका उपयोग या बैठकीच्या सूचना आपण दिल्यानंतर काही प्रमाणामध्ये निश्चितपणे याची मदत झाली, परंतु जितका याचा परिणाम व्हायला पाहिजे किंवा अंमलबजावणी अगदी तंतोतंत व्हायला पाहिजे तेवढी झालेली दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण या लोकांशी बोलू आणि हा प्रश्न आपण निश्चितपणे मार्गी लावू. कारण याच्यामध्ये माझं विशेष लक्ष आहे, कारण डहाणूकर कॉलनीमध्ये बऱ्यापैकी आत्ता कामं आपली अनेक प्रकारची सुरू आहे. त्याच्यामध्ये नागरिकांच्या मला असं वाटतं की जाणवणारा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो तो कमिज कंपनीच्या माध्यमातून जो काही त्यांच्या कामगार असतील किंवा त्यांच्या कमिज कंपनीमध्ये आतील कामांचं स्वरूप असेल, त्यामध्ये नाल्याच्या कडेला असलेल्या आमच्या सगळ्या सोसायटी असतील, कमिज कंपनी लागून सोसायटी, यामध्ये जो होणारा थोडासा त्रास आहे, हा प्रश्न निश्चितपणे मोठा आहे आणि मला त्याची जाणीव आहे. याच्यामध्ये आपण काम करतो आहोत. पुढच्या काळामध्ये यांनाही आपण पुन्हा एकदा आपण सांगायचं काम एकदा केलं, पुन्हा सांगू, नंतर मात्र आपण आपल्या पद्धतीनं त्यांच्या या विषयावरती मार्ग काढूया. मला असं वाटतं की एकूण या सगळ्या चर्चेमध्ये अनेक स्वरूपाचे प्रश्न येतात, अनेक विषय येत आहेत, त्याच्यामध्ये सूचनाही येत आहेत, त्याच्यामध्ये काही कामं केल्याचं कौतुक होतं. परंतु मला असं वाटतं की प्रभाग आहे, कोथरूडचा परिसर आहे, सगळ्या याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या विषयाची संबंधित असे प्रश्न या ठिकाणी येतात, सूचना या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे मला निश्चितपणे या सगळ्याचं या ठिकाणी कौतुक वाटतंय. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्ताचा फुटपाथ मोठा झाला आहे आणि तो फार अरुंद आहे. अशा पद्धतीची एक सूचना त्या भागातील रहिवासी आहेत विशालजी सातव यांच्याकडनं आलेली आहे. P1 P2 आपण केलं आहे, परंतु नागरिक त्या गाड्या फुटपाथवरती लावतात. मला असं वाटतं की आपण मला याची कल्पना आहे विशालजी, आपल्या ज्या काही 2-3 सोसायट्यांमध्ये काही दिवसापूर्वी बैठक झाली नागरिकांच्या समेत, त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये ही सूचना आपण सगळ्यांनी मांडली होती. या संदर्भात आपण पथविभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. परंतु आपण जर पाहिलं की थोडासा महानगरपालिका म्हणून याच्यामध्ये विचार करताना ज्या वेळेला आपण स्वतःसुद्धा पाहिलं की आपण जेव्हा परदेशात आपण जेव्हा कधी फिरतो किंवा जातो, मला एक स्वतःला आलेला अनुभव मी सांगतो की परदेशात ज्या वेळेला आपण गेलो आपण पाहतो की फुटपाथ इतके मोठे आहेत आणि रस्ते छोटे आहेत. का तर तिथं पादचाऱ्यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. आज मला कल्पना आहे आपल्या सोसायटीच्या बाहेरचा रस्ता लहान झाला, फुटपाथ मोठा झाला. मी असं म्हणणार नाही की आपण त्या दृष्टीनं ते आहे तसं आपलं, मला कळत आहे तिथलं जीवनमान, तिथलं राहणीमान, तिथल्या नागरिकांनी तिथं स्वतःला घालून घेतलेली शिस्त, हे सगळे पाहता की इथं आता आपण सांगितलं की फुटपाथ जरी असता तरी झालं, पण त्याच्यावरती लागणाऱ्या गाड्या, त्याच्यावरती होणारं अतिक्रमण हे निश्चितपणे चुकीचं आहे. ते दुर्दैव आहे की आपण आपल्याच भागात महानगरपालिका म्हणून जे काही कार्यवाही करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे करतोय. त्यामुळे हा फुटपाथ लहान करावा की त्या ठिकाणच्या फुटपाथवरती
जे अतिक्रमण होते त्याच्यावरती कारवाई करावी, फुटपाथ मोकळे करावे आणि रस्ताही नागरिकांसाठी आणि फुटपाथही नागरिकांसाठी योग्य पद्धतीनं असावा, असा विचार आपण कसा करूया याच्यामध्ये आपण मी आपल्याशी पुढच्या काळामध्ये निश्चित संवाद साधून आपण हा प्रश्न मार्गी लावूया. आणि मला ह्याची कल्पना आहे की 2 वेळा आपण ह्या बैठकीमध्ये साधारणतः हा विषय झाला आहे, त्यामुळे हा प्रश्न निश्चितपणे आमच्या अजेंड्यावरती आहे. आपण त्याच्यामध्ये काम करू आणि हा प्रश्न आपला निश्चितपणे मार्गी लागेल. आतिश दिसले म्हणून आहे त्यांचा एक विषय आहे की पौड रोडवर मेट्रोचं काम कधी मार्गी लागणार. आतिशजी, आपल्याला कल्पना असेल की आज मेट्रो सिटी म्हणून आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करून आज पुण्याला मेट्रोची मान्यता मिळवून दिली. गेल्या अनेक वर्ष केवळ चर्चा चालू होती की पुण्याला मेट्रो मिळणार, मेट्रो होणार, परंतु आज प्रत्यक्षामध्ये काम चालू आहे. आपण सगळे पौड रोडला राहतो, मी स्वतः पौड रोडला राहतो, परंतु कामाची जर आपण गती पाहिली, कामाची जर सिस्टीम आपण काम सुरू होतं त्या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर मला असं वाटतं की खूप वेगानं काम चालू असलेलं आपल्याला दिसेल. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की जी काही कालमर्यादा ठरवून दिलेली आहे त्याच्यापेक्षाही कमी वेळेमध्ये हे काम पूर्ण होईल. आज वाहतुकीची होणारी काय त्या ठिकाणची अडचणी निश्चितपणे पीक आवर्समध्ये आपल्याला दिसते की या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न जाणवतोय, परंतु ज्या पद्धतीनं काम चालू आहे, ज्या पद्धतीनं मेट्रोची मंडळी या ठिकाणी वाहतूक नियोजनाचं काम असेल किंवा मेट्रोचं काम वेगानं कसं होईल याचा प्रयत्न करतात, ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आणि पुणे शहराला मेट्रो आपल्याला मिळणार, त्यामुळे लवकरात लवकर या मेट्रोचं काम कसं पूर्ण होईल यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. आणि आत्ता आपल्याला दिसतंय की आपण खूप चांगल्या पद्धतीनं आणि वेगानं काम सुरू आहे. आज मला असं वाटतं की पुढच्या साधारणतः 2019 पर्यंत निश्चितपणे आपलं वनाजपासून म्हणजे वनाज ते रामवाडीच्या मार्गात वनाज ते कोर्ट, शिवाजीनगर कोर्टपर्यंतचं काम तर निश्चितपणे या मार्गाचं पूर्ण झालेला आपल्याला दिसेल. आम्ही शस्त्रबुद्धे जे आहेत, आपण विचारलं की यशवंतराव नाट्य मंदिराचं काम कधी पूर्ण, कार पार्किंगमुळे समोरचा रस्ता जाम होतो. आत्ता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या शेजारी आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला मंदिरचं काम चालू आहे. मला त्या संदर्भातच आपला प्रश्न आहे. याच्यामध्ये आत्ताचा अंदाजपत्र करत असताना सुद्धा त्याला काम चालू असताना याला कुठं निधी कमी पडू नये, निधी अभावी काम कुठं रखडू नये असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलेला आहे. मला कल्पना आहे की मागचे काही दिवस याचं काम थोडंसं त्याची गती कमी आहे, कामाची गती कमी असल्यामुळं त्या ठिकाणच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे, परंतु आत्ता याला निधी कुठेही कमी पडू देणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे. त्याच्यामध्ये जे काही काम होतं ते वेगानं होईल. मागच्या झालेल्या कामाला त्याची बिलं कोणाची कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा संदर्भातली कुठली आमच्याकडनं कुठल्या पद्धतीची दिरंगाई होणार नाही याची काळजी आम्ही घेतो, जबाबदारी आम्ही घेतो. त्यामुळे लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण होईल याची काळजी आणि खबरदारी आम्ही निश्चितपणे घेऊ. आरतीताई देशमुख आहे, यांचा प्रश्न आहे की चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी मार्गी लागणार, काम सुरू व्हायला काय अडचण आहे का. आरतीताई, मला आपल्याला सांगायला या ठिकाणी निश्चितपणे सांगावं लागेल की या संदर्भात आता बाकी काही अडचण नाही राहिली. म्हणजे निधी असेल, त्याची मान्यता असेल किंवा चांदणी चौकाचं काम सुरू व्हायला बाकी कुठली अडचण, फक्त त्या ठिकाणचं भूसंपादन जे आहे या भूसंपादनासाठी आपल्याला थोडंसं काम करावं लागतंय. मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मला माहिती आहे की आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जवळजवळ 80 कोटीच्या वरती, साधारणतः जवळजवळ 88 कोटी रुपये साधारणपणे आपण वर्गीकरण करून उपलब्ध करून दिले. त्या ठिकाणी पूल चांदणी चौकाचं काम सुरू होण्यासाठी त्या ठिकाणी 1-2 इमारती ह्या पूर्णपणे पाडाव्या लागणार. मग या इथल्या फ्लॅटधारकांना रोख स्वरूपामध्ये मोबदला देण्यासाठीचे जवळजवळ 88 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले. आज त्याचं कामही सुरू आहे, अनेक लोकांना त्याचा मोबदलाही मिळाला आहे. अनेक लोकांनी त्या ठिकाणची आता स्वतःची घरं दुसरीकडे बघायला सुरुवात केली. दुसरं म्हणजे मोकळी जागा, हे सोडून अनेक मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि या मोकळ्या जागेच्या संपादनासाठी आपल्याला काही मोबदला निश्चितपणे त्यांना द्यावा लागेल. त्यामुळे या पातळीवरती आत्ता काम सुरू आहे, वेगानं सुरू आहे. त्यामुळे हे काम जितक्या लवकर आत्ता होईल तितक्या लवकर आपल्याला चांदणी चौकाचं काम पूर्ण करता येईल. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आत्ता आपण महानगरपालिका म्हणून काम करतोय. लवकरात लवकर चांदणी चौकाचाही विषय या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लागेल. अक्षय टंकसाळे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत मराठी चित्रपटसृष्टीतला एक अभिनेता जो काम करतो आता, अक्षय टंकसाळे माझा मित्र आहे. अक्षयनं विचारलं की समस्त कलाकारांकडून एक प्रश्न विचारला जातो, बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात अनेक समज आहेत, त्या पुनर्विकास प्रक्रियेत सविस्तर माहिती हवी.
अक्षय, बरं वाटलं की या विषयासंदर्भात कलाकार म्हणून तुम्ही सगळे मंडळी जागृत आहात. कारण बालगंधर्व बालगंधर्वाचं पुनर्विकास करणं ही योजना मी ज्या वेळेला मांडली त्यावेळेला समाजातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटल्या. त्याच्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या संदर्भामध्ये अनेक ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या भूमिकाही मांडल्या. याच्यामध्ये जो गैरसमज आहे की त्या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिर पाडून नवीन काही ती वेगळं होणार आणि मग बालगंधर्व रंगमंदिरचा इतिहास पुसला जाणार की काय, अशी भीती काही जणांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झाली. परंतु मला या माध्यमातून आज मला भूमिका मांडायला पुन्हा एकदा मिळते. मला त्याचं निश्चितपणे आनंद होतो की बालगंधर्व रंगमंदिराचा इतिहास कुठेही पुसला जाणार नाही. आपली सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची जी आहे मान्यता, त्याच्यामध्ये बालगंधर्वला एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी नामशेष होणार नाही, त्याचा इतिहास पुसला जाणार नाही, हे निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे. आज बालगंधर्वाची जर आपण अवस्था पाहिली तर एकूण साधारणपणे 22,000 स्क्वेअर फीटमध्ये बालगंधर्व रंगमंदिरांची बांधकाम झालेलं दिसतंय. त्या काळी म्हणजे 50 वर्षापूर्वी, आज त्याला बरोबर 50 वर्ष झाली. 1968 साली पु ल देशपांडेंच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर उभं राहिलं. परंतु आज 50 वर्ष होत असताना त्या ठिकाणी असलेली जागा, त्या ठिकाणी भविष्यामध्ये आज बालगंधर्व रंगमंदिराच्या मध्ये आज आपण पाहिलं तर 200 सुद्धा टू व्हीलर्स आपण त्या ठिकाणी लावू शकत नाही. आज बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जे काही एकूण वर्षभराच्या कार्यक्रमांचे जर आपण स्लॉट्स पाहिले तर त्याच्यापेक्षा दुपटीनं चौपटीनं कुठंतरी त्या ठिकाणी मागणी आहे. आज प्रत्येक कलाकाराला वाटतं की बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मी जर माझी कला सादर केली, मला तिथं जर परफॉर्मन्स करायला मिळाला, मला परफॉर्म करायला मिळालं तर मी धन्य पावलो, मला माझ्या करिअरला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जास्तीत जास्त कलाकारांना आपली कला सादर करता यावी. नाट्य, कला, साहित्य, संगीत या सर्वांना घेऊन एक भव्य बालगंधर्व पुढच्या काळामध्ये उभं राहील याची कल्पना आम्ही मांडलेली आहे. आणि याच्यामध्ये काम करत असताना कुठेही महापालिका पदाधिकारी म्हणून, महापालिका सत्ताधारी म्हणून आम्ही स्वतःचं काही याच्यामध्ये डोकं लावत नाही आहे. याच्यामध्ये या सर्व क्षेत्रातले तज्ञ मंडळीची एक समिती आपण करतोय आणि या समितीच्या माध्यमातून पुढचं बालगंधर्वचं पुनर्विकास होईल, पुनर्बांधणी होईल. त्याच्यामध्ये एक बालगंधर्व रंगमंदिर आज आहे, त्याच्यामध्ये अजून आपण एखादं ऑडिटोरियम छान करू शकतो. एक कलादालनाच्या ऐवजी आपण अजून 2 कलादालन उभी करू शकतो. एक ओपन थिएटर आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. प्रायोगिक रंगभूमीचं नाट्यगृह उभं करू शकतो. आज आपल्याला माहिती आहे की पुलंच्या संकल्पनेतून हे उभं राहिलं. आपण कायमस्वरूपी गेल्या 50 वर्षाचा बालगंधर्वचा इतिहास त्या ठिकाणी कायमस्वरूपी एका कलादालनाच्या माध्यमातून उभा करू शकतो. पुलंचं संपूर्ण आज या सगळ्यातलं योगदान आपण त्या ठिकाणी एक आपण कलादालनाच्या स्वरूपामध्ये उभं करू शकतो. मग बालगंधर्वच्या संदर्भामध्ये एक मोठी आणि व्यापक भूमिका आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. मला अक्षय आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला याच्यामध्ये हवा आहे, कारण हा कुठलाही विषय आम्ही आपल्या सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय करणार नाही हे निश्चित. मला असं वाटतं की याच्यामध्ये महेश पवळे माझा मित्र आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की सिंहगडासाठी आपण बजेटमध्ये चांगली तरतूद केली आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन. परंतु अजून सिंहगडावरती काम चालू झालेलं दिसत नाही, तरी आपण व्यक्तिशः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ज्या स्वयंसेवी संस्था सिंहगडावरती काम करत आहेत त्यांना मदतीला घेऊन कामाचे नियोजन करावं. निश्चितपणे महेश, मला विशेष तुझं कौतुक करावंसं वाटतं की या सगळ्या कामामध्ये गेले अनेक वर्ष तू सक्रिय सहभाग तुझा आहे आणि याच्यामध्ये हे सुद्धा तुला माहिती आहे की सिंहगडावरती काम करण्यासाठी मी अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली आहे. म्हणजे ज्या मंडळींना ज्या विषयाची आवड असते त्याच्यामध्ये ते किती अलर्ट असतात, किती त्यांना माहिती असते. मला असं वाटतं तुझ्या माध्यमातून निश्चितपणे हे उदाहरण घेण्याचं आहे. छत्रपती राजाराम महाराजांची समाधी असेल अथवा तानाजी मालुसरेंची समाधी असेल, यासाठी या अंदाजपत्रकामध्ये भरीव अशी तरतूद आपण केली आणि आपण मंडळी या सगळ्या कामामध्ये निश्चितपणे कायम काम करत आलात. त्यामुळे पुढच्या काळामध्ये याचं नियोजन आता आपण करतोय. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी हे सिंहगडावरती जाऊन आले, त्या संदर्भातली सगळी पाहणी करून आले, त्याचं एक एस्टिमेट आता ते तयार करत आहेत. परंतु हे करत असताना पुन्हा एकदा आपल्यासारखे मंडळी ज्या संस्था या ठिकाणी काम करतात, ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, ज्या हिंदुत्वप्रेमी संस्था आहेत की ज्या छत्रपती राजाराम महाराज असेल, तानाजी मालुसरे यांच्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास आहे, ज्यांचा खरं तर या सगळ्या याच्यामध्ये काम करतात, अशा सगळ्या मंडळींना घेऊनच आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये काम करू. त्यामुळे पुढच्या वेळेला ज्या वेळेला या कामाचं सविस्तर नियोजनाची बैठक आगामी काळामध्ये होतं त्यावेळेला आपल्यासारख्या शिवप्रेमी मंडळींना निश्चितपणे याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल, हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. विपुल पाटील यांचं या ठिकाणी प्रश्न आहे की अण्णा शिवसृष्टीची घोषणा केली गेली होती,
त्याचं पुढं काय झालं. निश्चितपणे विपुल, मला हा प्रश्न आज अत्यंत अपेक्षितही होता आणि मलाही त्याच्याबद्दल बोलणं हे आवश्यकही होतं की शिवसृष्टीची कल्पना ही निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये एक बैठक घेतली आणि शिवसृष्टी करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका, म्हणजे गेले 10 वर्ष केवळ हा ठराव महानगरपालिकेमध्ये होऊन पडला होता. इथून मागं कुणी काय केलं याच्यामध्ये आता आपण जायचं नाही, परंतु शिवसृष्टी करणं हे आमचा प्राधान्यक्रम राहणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दाखवून दिलं. त्याच्यामध्ये ते किती संवेदनशील आहेत याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं. त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्वे नंबर 100 मध्ये एकूण 52 एकर जागेमध्ये शिवसृष्टी होईल आणि त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणची जी काही तांत्रिक अडचणी आहेत, तांत्रिक बाबी आहेत, त्या पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आणि स्वतः राज्य शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी करण्यापेक्षा त्या मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती त्या सुरू आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी शिवसृष्टी ही निश्चितपणे कोथरूडमध्ये होणार यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लवकरात लवकर आता तांत्रिक काही कामासंदर्भात महानगरपालिका त्याच्यामध्ये काम करते. पुढच्या काळामध्ये शिवाय आता अधिवेशनाचा काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सांगितलं की आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा सगळेजण बसून पुढचं आपण जे काही रूपरेषा आहे निश्चितपणे आपण ठरवणार आहोत. त्यामुळे शिवसृष्टी ही कुठल्याही पद्धतीनं काही झालं तरी कोथरूडमध्ये निश्चितपणे होणार याबद्दल विपुल आपण निश्चिंत असावं. अनेक वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयासाठी या ठिकाणी येत आहे. मनोज एरंडेंनी या ठिकाणी सांगितलं की प्लीज ऑल्सो डू समथिंग अबाउट स्टे डॉग्स, म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये महानगरपालिका म्हणून. मला असं वाटतं की मनोजजी खूप चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारला आहे आणि मला याच्यामध्ये निश्चितपणे सांगायला आपल्याला सांगावंच लागेल, कारण हा केवळ एका परिसराचा नाही तर हा संपूर्ण शहराचा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आता उभा आहे. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने काय करते किंवा काय केलं पाहिजे हे नागरिकांना सुद्धा आज माहिती पाहिजे. मला असं वाटतं की हा खूप मोठा प्रश्न हा आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज एक फक्त याच्यामध्ये अडचण होती की भटकी कुत्री ही महानगरपालिकेने पकडणं, त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करणं हे निश्चितपणे काम आहे, परंतु कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये अडचण एक होते की ज्या वेळेला नियम असा आहे, कायदा असा आहे की भटकी कुत्री पकडल्यानंतर त्याला महानगरपालिकेने त्यांना उचलावं, ती पकडल्यानंतर त्यांच्यावरती नसबंदीची शस्त्रक्रिया करावी आणि कायद्याप्रमाणे ज्या भागातून आपण त्या कुत्र्यांना उचलत त्या भागामध्ये पुन्हा आणून सोडावं. त्यामुळे हा कायदा या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडा अडथळा आपल्याला निश्चितपणे होतोय, परंतु हे कारण होऊ शकत नाही. नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी, नागरिकांना या समस्येपासून सोडवण्यासाठी महापालिका म्हणून सेम टाईम आपण वेगळी प्रक्रियासुद्धा याच्यामध्ये प्रयत्नसुद्धा आपण करतोय. एक श्वान संगोपन केंद्राची कल्पना मी अध्यक्ष असताना मांडली आहे. महानगरपालिकेच्या थोडंसं हद्दीलगत बाहेर कुठंतरी एक मोठी जागा आपण शोधतोय, तिथे या शहरातील भटकी कुत्री एकत्र करून त्यांचं संगोपन करावं आणि त्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचं काम करावं असा प्रयत्न आपण सुरू आहे. आता जागा आपण पाहतोय, जागा अनेक ठिकाणी आपण शोधतोय, परंतु योग्य ठिकाणी जागा मिळणं, तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांची त्याला संमती असणं, ह्या थोड्याशा प्रक्रियेमध्ये आपण आहोत. आणि यासोबत पुन्हा एकदा आज गाड्या ज्या काही कुत्री पकडण्यासाठी ज्या काही वाहनं लागतात, प्रशिक्षित कर्मचारी लागतात, याच्यासाठी सुद्धा महानगरपालिकेचा आत्ताचा अंदाजपत्रक सादर करत असताना आपण मोठी तरतूद केली. 15 वॉर्ड ऑफिसेस आपल्याकडं आज महानगरपालिकेच्या व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत. या 15 वॉर्ड ऑफिसमध्ये 15 गाड्या आणि या 15 गाड्यांसाठी प्रशिक्षित कर्मचारी या ठिकाणी भरण्यासाठी किंवा त्यांची नियुक्ती करण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद आपण अंदाजपत्रकामध्ये केली. त्यामुळे एका बाजूला कायद्याची असलेली अडचण आणि त्यातून नागरिकांना या सगळ्या प्रश्नातनं सुटका कशी मिळावी असा दोन्ही बाजूनी एक प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केला आहे. भविष्यामध्ये ते हळूहळू करून आपण त्याच्यामधनं निश्चितपणे एक चांगला मार्ग निघेल असं मला खात्री वाटते. नितीन चव्हाण जे आहेत त्यांनी विचारलं की भेलकेनगर ते शिवानंद चौक रस्ता कधी होणार. नितीनजी, मी आत्ता मला असं वाटतं की काही मिनटापूर्वीच या ठिकाणी या विषयासंदर्भात बोललो आहे की या रस्त्याचं काम ताबडतोब सुरू होतं आहे. आता या संदर्भातली जी काय अर्थसंकल्पामध्ये तरतूद लागती ती आपण केलेली आहे. एकूण गुजरात कॉलनीतला मुख्य रस्ता आणि सुतार दवाखाना ते भेलकेनगर हा रस्त्याचं एकूण एकत्रितपणे आता टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कोणी ठेकेदार असेल त्याला वर्क ऑर्डरसुद्धा महापालिकेने दिली आहे. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यामध्ये साधारणतः 8 ते 15 दिवसामध्येच या रस्त्याचं काम निश्चितपणे सुरू होणार आहे. पुनीत जोशींनी विचारलं आहे
की मेट्रो व्यतिरिक्त पुण्यातील किंवा कोथरूडमधील वाहतूक सोडवण्यासाठी तुमच्या मनातील कल्पना सांगावी. पुनीत, निश्चितपणे पुणेकर अत्यंत जागरूक असतात आणि एक पुनीत जोशी आमचा सहकारी आहे आणि अत्यंत तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे. पुण्याच्या अनेक प्रश्नावरती तू कायम सातत्यानं काम करत आलास. तुझा जो काही या दृष्टिकोन आहे तो नेहमीच सकारात्मक राहिला आहे. पुण्याच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात तू नेहमी जागरूक असतोस. मला तुला सांगायला निश्चितपणे या ठिकाणी आनंद होईल की कोथरूडच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये तर एक मोठा पर्याय तर आता मेट्रोच्या माध्यमातून तो उभा राहतो. परंतु हे करत असताना सुद्धा आपल्याला माहिती की कोथरूडचं प्रवेशद्वार म्हटलं तर कर्वे रोड. आज कर्वे रोडच्या सुरुवातीला नॉनस्टॉप चौक असेल, स्वातंत्र्य चौक असेल, SNDT चौक असेल, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी या ठिकाणी सांगतो की आपण अंदाजपत्रक सादर करत असताना कोथरूडचा कायमस्वरूपीचा जो काही वाहतुकीचा प्रश्न आहे तो सुटण्यासाठी आपण नॉनस्टॉप चौक असेल, स्वातंत्र्य चौक असेल, SNDT चौक याच्यामध्ये कल्पना आणली. आज देशामध्ये जयपूर या ठिकाणी एक उड्डाणपुलाची कल्पना जी मी स्वतः पाहिली, मला वाटलं की हे आपण कर्वे रोडला करू शकतो. तिथे खाली रस्ता आहे, मध्ये उड्डाणपूल आणि वरती मेट्रो मार्ग आहे. तर अगदी असाच्या असा प्रयोग आपण कर्वे रोडला आता करतोय. त्याच्यामध्ये साधारणपणे आपलं कर्वे रोडचं रांका ज्वेलर्स आहे, त्या ठिकाणावरून जो उड्डाणपूल सुरू होईल तो SNDT पर्यंत, म्हणजे साधारणपणे त्याच्यामध्ये 3 चौक वाहतुकीसाठी जी काही कोंडी होती ती पूर्णपणे मोकळी होईल. स्वातंत्र्य चौक मी मागाशी म्हटलं तसे ते 3 चौक होतील आणि याच्यामध्ये महानगरपालिका आणि मेट्रो एकत्रितपणे काम करत आहे. आता आपल्याला कल्पना असेल की याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून सुद्धा याची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याचं एस्टिमेट असेल, त्याची मान्यता असेल, मुख्य सभेची मान्यता, हे सगळ्या प्रक्रिया पुणे या ठिकाणी आता पूर्ण झालेल्या पाहायला मिळते. तिथून पुढं जर आपण गेलं तर कर्वे रस्त्यावरती कर्वेंचा पुतळा आहे, महर्षी कर्वेंचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथून ते पोळफाट्यापर्यंत सुद्धा वाहतूक अत्यंत कोंडी आपल्याला दिसते. त्याच्यावरती सुद्धा आपण आता उपाय केला या अंदाजपत्रकामध्ये. त्यासाठी सुद्धा आपला पौडफाट्याच्या थोडं पुढे कासट पेट्रोल पंपापासून ते कर्वे पुतळ्यापर्यंत एक नियोजित उड्डाणपुलाचं सुद्धा आपण या ठिकाणी काम आता सुरू होईल. नियोजित उड्डाणपूल आहे, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. या कामासाठी सल्लागारांची नेमणूक सुद्धा झालेली आहे आणि आता केवळ काम सुरू कधी करायचं याचं सगळं नियोजन चालू आहे. त्यामुळे कोथरूडच्या वाहतुकीच्या संदर्भात कर्वे रस्ता असेल, पौड रस्ता असेल, हे सुद्धा आपण काम करतोय. शिवाय आज मेट्रोचं काम पौड रस्त्याला चालू आहे, कर्वे रस्त्यावरती पुढच्या काळामध्ये हे उड्डाणपुलाचं काम चालू आहे. परंतु या दोन्ही रस्त्याच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जो मयूर DP रस्ता आहे, पूर्वा भावेपथ, जो मयूर कॉलनीतनं येतो तो पौड फाट्याला आपली भीमनगर नावाची वस्ती आहे, त्या ठिकाणी तो रस्ता गेले 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निश्चितपणे आता सुटतोय. महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्यामध्ये असलेल्या जवळजवळ 66 ज्या काही झोपड्या आहेत त्यांना R7 अंतर्गत जे महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले फ्लॅट्स आहेत ते आपण या ठिकाणी देऊन आता तो रस्ता जर खुला केला तर मला असं वाटतं की पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण हा मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे कमी होणार आहे. जवळपास 1,00,000-2 लाख लोकसंख्येला एक मोठा दिलासा या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीवरती आपण प्राधान्यानं काम करतोय, त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. नागरिकांच्या सूचना, तज्ज्ञांची मतं याच्यामध्ये आजमावून घेतो, त्यांना भेटतो आपण आणि वाहतूक म्हणून कोथरूडच्या पुढच्या काळातली वाहतुकीचा प्रश्न हा कायमस्वरूपी कसा सुटावा यासाठी आपण प्रयत्न करतोय. मनापासून तुला पुनीत धन्यवाद. या ठिकाणी विनीत गाडगीळ आहेत, त्यांनी प्रश्न विचारला की गांधी भवन ते वुडलँड सोसायटी ते रस्त्याचे काम आता चालू केले आहे, ते कधी पूर्ण होईल? विनीत, आपण हा आपल्याच प्रभागातला प्रश्न आहे की मी मागाशी म्हटलं तसं की अध्यक्ष झाल्यामुळे, स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या प्रभागामध्ये आपल्याला आणता आला. आता त्यामुळं हाही एका वेळेला आपल्या प्रभागातले जवळजवळ इतकी विकास कामं चालू आहेत, त्याच्यामधला हा एक तुमच्या सोसायटीतला, तुमच्या भागातला रस्ता आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात येईल की विद्युत वाहिन्या ह्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या आपल्या रस्त्यावरती आहेत त्या काढण्याचं काम कधी अजून इथून मागं झालं नाही. आता नव्यानं हा सगळा भाग आपल्या प्रभागात एकत्र आला, त्यामुळे आता त्या काम करताना एक काळजी आपण निश्चितपणे घेतो. ज्या वेळेला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय त्यावेळेला अंडरग्राऊंड युटिलिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये मग स्ट्रॉंग वॉटर लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स असतील, या संदर्भामध्ये ही कामं एकदाच करून घेणं आणि विद्युत वाहिन्याच्या ओव्हरहेड्स आहेत त्या अंडरग्राऊंड करणं, म्हणजे एकदा रस्ता झाल्यानंतर भविष्यामध्ये पुढचे 15-20 वर्षे त्या ठिकाणी कुठल्याही कामासाठी आपल्याला रस्ता उकरता कामा नये किंवा त्याला लागू नये, यासाठीच थोडंसं हे आता नियोजन आहे. त्यामुळे हे सगळं नियोजन एकदा मार्गी लागलं की आपल्या रस्त्याचं काम हे निश्चितपणे काही मर्यादित कालावधीमध्ये पूर्ण होईल.
पावसाळ्यामध्ये त्याचा कुठलाही त्रास आपल्या भागातील रहिवाशांना होणार नाही याची आपण काळजी निश्चितपणे या ठिकाणी आपण घेऊया. ओंकार मोकाटे यांनी या ठिकाणी प्रश्न विचारला की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील सायंकाळच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी त्याचा काहीतरी तोडगा काढावा. ओंकार, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तिथं जी काही वाहतुकीची कोंडी आपल्याला निश्चितपणे जाणवते ती अगदी योग्य आहे. त्या ठिकाणचे अनेक प्रश्न आहेत. त्या ठिकाणची रस्ता रुंदीकरणामध्ये जी काही जागा आज आहेत, काही कोर्ट मॅटर आहेत, त्याच्यामध्ये त्या जागा आज आपल्या महापालिकेच्या ताब्यात येत नाही. त्या संदर्भात सुद्धा आपली महानगरपालिकेच्या स्तरावरती चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी मी मान्य करेल की त्या ठिकाणी काही अतिक्रमण झालेले आहे, त्या ठिकाणी फुटपाथवरती बसलेले काही पथारीवाले यांच्यासुद्धा संदर्भामध्ये भूमिका घेणं खूप गरजेचे आहे आणि ती निश्चितपणे आम्ही या ठिकाणी आत्ता या विषयासंदर्भात आत्ता जो रस्ता मी मागाशी म्हटलं की भेलकेनगरपर्यंत येतो, तो भेलकेनगरपासून कर्वेपुतळा तोही रस्ता आपण आत्ता करतोय नव्यानं. त्यामुळे तो रस्ता करत असताना या ठिकाणचे अतिक्रमण असतील, या ठिकाणचे कायदेशीर प्रक्रियेमधल्या अडकलेले काही जागा असतील ह्या सोडवणं, त्या ठिकाणचं अतिक्रमण दूर करणं, कारण गेल्या अनेक वर्षापासूनची काही मंडळी त्या ठिकाणी व्यवसाय करतात तर त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या पातळीवरती काम करावं लागणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की हा प्रश्नसुद्धा आपण या सगळ्या माध्यमातून निश्चितपणे सोडवणार आहोत. महेंद्र अनासपूर यांनी या ठिकाणी सांगितलं की दशभुजा गणपती ते कर्वे पुतळा उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. हो महेंद्रजी, निश्चितपणे आत्ताच मी उल्लेख केला की याच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूदही केली. प्रत्यक्षामध्ये आता त्याचं एस्टिमेट झालं, सल्लागार त्याला कन्सल्टंट नेमला, एस्टिमेट झालं, त्याचं टेंडर प्रक्रिया झाली, आता त्याला वर्क ऑर्डरसुद्धा टेंडर प्रक्रिया त्याची होती आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये हा सुद्धा पूल कोथरूडकरांच्या दृष्टीनं वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं खूप अत्यंत उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे. मगाचपासून आपण पाहतो की अनेक प्रश्न समस्या या सगळ्या विषयामध्ये प्रभाग असेल, कोथरूड म्हणून असेल किंवा महानगरपालिकेतली कोण जबाबदारी म्हणून आपण सगळेजण याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मलाही याच्यामध्ये आनंद होतो आहे. आपले निलेश गरुडकर म्हणून सहकारी त्यांचा एक या ठिकाणी विषय लोकांशी संवाद साधण्याचा सुंदर उपक्रम. धन्यवाद, शुभेच्छा दिल्या निलेश. निश्चितपणे मला असं वाटतं की याच्यामध्ये जे माहिती तंत्रज्ञान च्या माध्यमातून आपण नागरिकांशी संवाद साधण्याचा एक कल्पना कुठेतरी मनामध्ये आली आणि त्यातूनच आजचा हा उपक्रम. परंतु तुम्ही सर्व मंडळी याला प्रतिसाद देत आहे, तुम्ही सर्व लोक याच्यामध्ये सहभागी होत आहे आणि मला वाटतं म्हणूनच याच्यामध्ये एक अत्यंत चांगला उपक्रम हा ठरू शकतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा हा उपक्रम चालू ठेवणं आपल्याला निश्चितपणे चालू ठेवायचा आहे. आज मला वाटतं की एकूणच सगळेच प्रश्न किंवा सगळेच विषय एका याच्यामध्ये मांडणं होणार नाही किंवा ते सोडवणंही होणार नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा मला असं वाटतं की आपल्याला हे सगळे प्रश्न, हे सगळे विषय हे मार्गी लावायचे आहेत. मी मागाशी म्हटलं तसं की ज्या भावनेतून पुणेकरांनी भारतीय जनता पक्षाला महानगरपालिकेमध्ये आज सत्ता दिली, त्यानंतर आपण पाहतो की राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. त्यामुळे आम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही आता कुठलंही कारण या कामांच्यासाठी आम्ही कुठलंही कारण आता देणार नाही. कामच करायचं आहे, लोकांनी त्यासाठी आपल्याला निवडून दिलं आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जे जे काही नवीन प्रयोग करता येतील, जे जे काही माध्यमं वापरता येईल त्या माध्यमातून काम करायचं निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे. आणि आज म्हणूनच हा उपक्रम सुरुवात आज आपण करतोय. मगाचपासून मी पाहतो की अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय आले समोर, त्याच्यावरती बोलताना मलाही बरं वाटतंय. सागर खळदकर या ठिकाणी म्हणतायत की अण्णा आपल्या काळामध्ये अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे खेळाडू अपघात विमा योजना कधीपासून लागू करण्यात. सागर, मला कल्पना आहे तू एक चांगला खेळाडू आहेस आणि मला तुझ्याबद्दल काही माहितीसुद्धा निश्चितपणे आहे की एक राष्ट्रीय स्तरावरचा कबड्डीपट्टू म्हणून तुझं नाव आहे, तुझी ख्याती होती. परंतु दुर्दैवानं मला सांगायला लागतं की एक अपघातामध्ये तू जायबंदी झाला आणि गेले अनेक वर्ष तू या खेळापासून लांब राहावं लागलं तुला. आणि मला ही जी काही योजना मांडताना निश्चितपणे मला आत्तासुद्धा ते सगळं आठवतंय. तुझा झालेला अपघात, त्यातनं तू झालेला जायबंदी आणि त्यातून सुद्धा तू आज खेळाडूंसाठी खूप काम करतोयस. आज एक कबड्डी संघ चालवणं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणं यासाठी तू स्वतः प्रशिक्षक म्हणून काम करतोय. आणि ज्या वेळेला मी ही योजना मांडली त्यावेळेला माझ्या डोळ्यापुढे सागर तू आणि तुझ्यासारखे अनेक सहकारी माझ्या समोर आले की याच्यामध्ये खेळाडू ज्या वेळेला जायबंदी होतो त्याचं स्वप्न निश्चितपणे अधूर राहतं, त्याला आपल्या राज्यासाठी देशासाठी काहीतरी करायचं असतं. आणि मग अशा खेळाडूंसाठी ज्या वेळेला तो एक खेळाडू
एका खेळामध्ये कुठंतरी प्रावीण्य मिळवत असतो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती खेळत असतो आणि त्याचा कुठंतरी असा दुर्दैवी अपघात झाल्यानंतर तो जर आयुष्यभरासाठी जायबंदी झाला तर त्याचंही स्वप्न अपूर्ण राहतं आणि उद्या स्वतःच्या उपजीविकेचं साधनसुद्धा कुठंतरी मिळवताना त्याला फार मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं. अशा वेळेला मी ही योजना आणली की खेळाडूंचा अपघात विमा योजना आपण म्हणतो, त्याला म्हणूया की याच्यामध्ये आपण आता ज्या ज्या काम त्वरित सुरू झालं आहे, मला आव्हान या निमित्तानं करायचं आहे आणि तुम्ही सागर, तुम्ही सर्व खेळाडू या ठिकाणी सर्वांना सांगा ही योजना प्रत्यक्षमध्ये सुरू झालेली आहे. ज्या ज्या खेळाडूंच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे काही घटना घडल्या असतील, दुर्दैवानं असे काही घटना झाल्या असतील, तर याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आज आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, माझ्याशी संपर्क साधावा. आपण अशा याला न्याय देण्याचं निश्चितपणे काम करू. या खेळाडूंना, त्यांच्या कुटुंबांना कुठंतरी याच्यामध्ये थोडी मदत महानगरपालिकेच्या माध्यमातून करता येईल असाच उद्देश या योजनेच्या माध्यमातून होता. माधवीताई दिवेकरांनी प्रश्न विचारला आहे, मयूर कॉलनीमध्ये राहतात, की मयूर DP रोड कधीपासून सुरू होणार मुलांना, आणि दुसरा प्रश्न विचारला मुलांना खेळायला क्रीडांगण नाही. ताई मला कल्पना आहे की मयूर DP रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम आता सुरू आहे आणि ते काम थोडंसं लांबलं आहे, हे सुद्धा मी मान्य या ठिकाणी करीन. फक्त त्याच्यामध्ये अडचण एवढी झाली की आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर पुणेकरांना 24 तास पाणी देण्याचं जे काही आश्वासन आम्ही निवडणुकीपूर्वी दिलं होतं ते आता पूर्णत्वाकडे जातं आहे. 24/7ची पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेमध्ये मान्य झाली, त्याची टेंडर झाली, प्रक्रिया झाली, त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता प्रत्यक्षात कामाला या ठिकाणी सुरुवात होती आहे. जवळजवळ पुण्यामध्ये 1800 किलोमीटरच्या जलवाहिनी टाकण्याचं काम आता सुरू आहे आणि मला याचाच एक भाग आपल्या भागामध्ये मयूर कॉलनी असेल, आयडियल कॉलनी, संपूर्ण प्रभाग म्हणजे एकूण पुण्यातच, परंतु आत्ता आपल्या प्रभागामध्ये सुद्धा याचं काम सुरू होतं आहे आणि म्हणूनच रस्त्याचं काम कुठंतरी करत असताना अगोदर ही पाण्याची लाईन आहे, याचं नेटवर्क आहे, हे कंप्लीट करावं आणि मगच आपण रस्त्याचं काम चालू करावं, पूर्ण करावं. जे काम अर्धवट झालं आहे त्या ठिकाणी लाईन नाही आहे, परंतु जे काम आता शिल्लक आहे त्या ठिकाणी सुरुवातीला ती पाण्याची लाईन या ठिकाणी पूर्ण होईल आणि मग आपला रस्ता होईल. थोडा त्रास निश्चितपणे नागरिकांना त्या ठिकाणी होतोय, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्याच्या मागे सुद्धा कारण आहे ते आपल्याला सांगायला हवं आणि मला या निमित्तानं उलट ती संधी आपण दिली, निश्चितपणे मी आपले आभार मानेन. आपला दुसरा प्रश्न तर या ठिकाणी की मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण आपल्या भागामध्ये नाही आहे. आपल्या मयूर कॉलनीमध्येच मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या मयूर कॉलनीमध्येच ज्या ठिकाणी प्रशांत सभागृह त्याच्या अलीकडे एक महानगरपालिकेची मैदानासाठी आरक्षित असलेली जागा गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर आत्ता आपण ताब्यात घेतली आणि या अंदाजपत्रकामध्ये त्या ठिकाणी एक क्रीडा संकुल व्हावं, खेळायला मुलांच्यासाठी मैदान व्हावं म्हणून त्या ठिकाणी आपण जवळपास 5 कोटी रुपयाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली आहे. त्यामुळे अगदी आपल्या मयूर कॉलनी असेल, आयडियल कॉलनी या सगळ्या भागातील मुलांसाठी पुढच्या काही काळामध्ये एक चांगलं मैदान, चांगल्या खेळाची सुविधा ही निश्चितपणे उपलब्ध होती आहे आणि ती निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. या ठिकाणी गिरीश गुरनानी म्हणून आहेत, त्यांनी विचारलं आहे की गुजरात कॉलनीमध्ये सोनार गल्लीमध्ये P1 P2 पार्किंग व्यवस्था अजूनही अंमलात आणली नाही, त्यामुळे संध्याकाळी ट्रॅफिक जाम होताना दिसते, तसेच जड वाहनांना बंदी करण्यात आली तर उत्तम. गिरीशजी, मी मागाशी म्हटलं तसं की आत्ता गुजरात कॉलनीचा सुद्धा मुख्य रस्ता आपण नव्यानं विकसित करतोय, त्याच्यामध्ये नवीन विकास आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने त्याचं रुंदीकरण दर्शवलं आहे ते रुंदीकरण निश्चितपणे आपण करतोय. त्यामुळे आत्ता अस्तित्वात असलेला रस्ता एकूण 10 फुटांनी अजून वाढणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी P1 P2ची जी काही आपण व्यवस्था केली आहे ती सुद्धा अगदी काटेकोरपणे पाळली जावी, यासाठी आपण वाहतूक शाखेच्या पोलिसांशी सुद्धा संपर्क करूया, त्यांची एक मीटिंग करूया. परंतु 10 फुटांनी आपला रस्ता वाढणार आहे, नवीन काम चालू त्या ठिकाणी होतं आहे. त्यामुळे पुढच्या काळात याच्यामध्ये आपण निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं नियोजन नागरिकांना घेऊन, आपल्या सर्वांना घेऊन, सोबत घेऊन करू. जड वाहतुकीच्या संदर्भात आपण सूचना केली, अनेक मागे सुद्धा असा आपण एकदा प्रयोग केला, परंतु काही त्याच्यामध्ये सुद्धा नागरिकांचे 2 मतप्रवाह आले की आपल्या PMPMLच्या बसेस असतील किंवा स्कूल बसेस असतील, या संदर्भात नागरिकांचे सुद्धा याच्यामध्ये 2 विचार आले, 2 मतं आली, म्हणून तो विषय थोडासा थांबला. परंतु याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा नागरिकांना सोबत घेऊन एक व्यापक स्वरूपाची आपण त्या भागातल्या नागरिकांची एक बैठक करूया आणि याच्यामध्ये एक मार्ग जो सर्वानुमते निघेल तो मार्ग काढूया, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो. प्रकाश सूर्यवंशी विचारतायत की अपंग व्यक्ती पुणे महानगरपालिकेमध्ये राखीव गाळे देण्यासंदर्भात ठराव असताना देखील दुर्लक्ष होते, यावर आपण काय बोलूया. प्रकाशजी, आपल्याला
अशा पद्धतीचं जर आपल्या मनामध्ये कुठे शंका असेल किंवा आपल्याला वाटत असेल तर आपण माझ्याशी थेट संपर्क करावा. कुठल्या भागामध्ये आपण राहता, कुठल्या भागामध्ये आपल्याला गाळ्याच्या संदर्भात आपली मागणी होती आणि ती पूर्ण नाही झाली आणि का नाही झाली या संदर्भात आपण एकदा प्रत्यक्ष भेटूया आणि मला वाटतं त्याच्यातनं आपल्या या सगळ्या शंकेवरती किंवा प्रश्नावरती निश्चितपणे आपल्याला उत्तर मिळेल. मला वाटतं की मगाचपासून आपण जवळजवळ अनेक काही गोष्टींवरती साधक चर्चा केली. सागरजी पण पुन्हा एकदा सागर खळदकर विचारतात की अत्याधुनिक क्रीडा संकुल कधी होईल. सागर, मी आत्ताच या ठिकाणी सांगितलं की मयूर कॉलनीमध्ये एक मोठं क्रीडा संकुल उभं राहते आणि त्यासाठी या अंदाजपत्रकामध्ये तरतुदी आपण केलेली आहे. मला असं वाटतं की आज हा उपक्रम सादर करत असताना खूप चांगला प्रतिसाद मला आपण या निमित्तानं मिळाला आणि एकूणच सर्व पातळीवरती एक थोडीशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून पुणे शहर असेल, सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या नागरिकांच्या समस्या असतील या संदर्भामध्ये अनेक चांगले प्रश्न आले. त्याच्यावरती आपल्याला संवाद साधता आला, बोलता आला. निश्चितपणे एक चांगला उपक्रम या निमित्तानं घडला आणि मी एवढंच सांगू शकतो की आज हा काही पहिला आणि शेवटचा नाही, आज सुरुवात आपण केलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा वारंवार आपण अशा प्रकारचं संवाद आपण साधूयात. मला असं वाटतं की एक प्रश्न आला आहे अजून, कोथरूडमधील शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या चौकाला शिवाजी महाराज पुतळा चौक असे नाव आहे, ते बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करता येऊ शकेल का? निश्चितपणे आपल्याला निलेशजी एकदा ते आपण पाहून घेऊ की ते नाव देताना त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काय दिलं आहे आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे. आत्ता आपण तुम्ही दिलेली सूचना अत्यंत योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, तर निश्चितपणे ते सगळं तपासून अशा पद्धतीचं नाव देण्याचा आपल्याला मी या ठिकाणी शब्द देतो, आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणे आपण करूया. मला असं वाटतं की अशा प्रकारचा उपक्रम आपण सातत्यानं करू. आज अत्यंत चांगल्या प्रकारचा हा सगळा संवाद घडला, त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मला असं वाटतं की आपण असा प्रयोग करायला हरकत नाही आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की याच्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद याच्यातून मिळेल आणि नागरिकांचं कामं होतील, विकासांची कामं मार्गी लागतील. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोथरूड म्हणल्यानंतर अनेक प्रतिभावंत लोक या ठिकाणी राहतात, अनेक मोठी लोक ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप काम केले अशी मंडळी राहतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चितपणे फायदा होईल आणि तो आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या भागाचा, आपल्या कोथरूडचा विकास करण्यासाठी आपण पुन्हा सर्व एकत्र येऊया. आज ज्या पद्धतीनं आपण संवाद साधला याचा निश्चितपणे प्रत्यक्षमध्ये मूर्त स्वरूपामध्ये याचा कसा उपयोग होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. आपण दिलेलं सहकार्य, आपण या माध्यमातून मिळालेला आपला सर्व प्रतिसाद यासाठी मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.